फोटो काढण्यास सक्त मनाई आहे, फक्त कॅमेऱ्यामध्ये. मोबाईल तुम्ही आतमध्ये घेऊन खूप मस्त सुंदर. कृपया झाडाची फुले तोड. आणि आता मंदिर आहे आपलं संकटमोचन. आता आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं, आता आपण संकटमोचन हनुमानाचं मंदिर आहे तिकडे जाऊ. नमस्कार मित्रांनो, मी सिद्धेश गोसावी. खूप खूप स्वागत आहे आपल्या ट्रॅव्हल इज सोलो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, बरोबर 9:30 झालेत आणि पंचायतन मंदिरच्या मी आता बाहेर उभा आहे आणि मागे बघते हे पंचायत मंदिर आहे. पंचायत मंदिर म्हणजे हे नढाळ गावामध्ये आहे. ऑलमोस्ट मला वाटतं एक पनवेलवरून 5-6 किलोमीटरच्या अंतरावर आहे. म्हणजे जवळ आहे, एवढं पण आतमध्ये नाही आणि हायवेपासनं पण एवढं लांब नाही, जास्तच एकदम गावात नाही, खूप जवळ आहे आणि खूप मस्त वातावरण. आणि मी आत्ताच आलो, मला पण माहीत नव्हतं. मी जेव्हा आलो तेव्हा काकांना विचारलं तर काका बोलतं इकडे काहीच नव्हतं, पहिले डोंगर होते, म्हणजे असे दगडी वगैरे खूप होते काय. आणि मग ही जमीन वगैरे घेऊन इथल्या लोकांनी ते सगळं हे करून डेव्हलप करून मस्त छान इथे मंदिर बांधले. आणि इथे आतमध्ये 5 मंदिर आहेत. आता कुठले मंदिर आहेत मला माहीत नाही, आपल्याला आता आतमध्ये गेल्यानंतर कळेल. त्यामुळे आपल्याला इथे काका पण एक आहेत, ते आता ॲक्च्युली आतमध्ये गेलेत, त्यांना माहिती असेल कारण ते लोक इथे होते आणि त्यांच्याकडून पण आपल्याला खूप सुंदर अशी माहिती भेटेल. आणि हे मला वाटतं भक्त निवास आहे, पण अजून चालू नाही केलं आहे. पण हे मला वाटतं आत्ताच झालं आहे, कारण जी स्थापना झाली आहे 2022मध्ये. श्रीदेव मंदिर पंचायतन महाद्वार 2022 स्थापना. त्यामुळे आपल्याला आता आतमध्ये जाऊ, प्रवेश करू मस्तपैकी आणि दर्शन घेऊन आहे. बघू आपल्याला कोणाकोणाची स्थापना केलेली आहे ते. कारण इथून आता सध्या मला दिसतं आहे हे साईबाबांचं मंदिर आहे, हे आहे. त्याच्यामुळे आपल्याला आतमध्ये गेल्यानंतर कळेल कोणाकोणाचं मंदिर आहे. त्यामुळे आपले सगळे हे पंटर आपले फोटो काढत आहेत. चला तर मित्रांनो, हे सर्व पार्किंग आहे, हे आपली 2 व्हीलरची पार्किंग आहे आणि इकडे 4 व्हीलर पार्किंग फ्री आहे. आणि आम्ही पण आपल्या बाईक आमच्या इकडे पार्क केले आहेत. हेल्मेट वगैरे सगळं आम्ही बाईकवर ठेवलं, कारण हे लोक बोलतात काहीच टेन्शन नाही आहे, इथे सगळीकडे CCTV कॅमेरे आहेत आणि इकडे मोस्टली चोरी होत नाही. त्यामुळे आपण बिंदास ठेवलं आहे. आणि आपला प्रवेशद्वार आहे, प्रवेशद्वारच्या इकडे लेफ्ट साईडला इकडे चप्पल स्टँड आहे, त्यामुळे आपलं इथे चप्पल काढून ठेवतात. चला तर आता आतमध्ये आपण निघू. अरे पाणी होतंय हॅलो ना कॅमेरा. सो मित्रांनो, पहिलं मंदिर आपल्याला साईबाबांचं भेटलं आहे आणि आपल्या साईबाबाच्या मंदिरामध्ये आतमध्ये आपण प्रवेश करतो आहे. खूप सुंदर मूर्ती. साईराम. आता आम्ही दर्शन घेतलं साईबाबांचं. त्याच्यानंतर आहे मयुरेश्वर मंदिर, त्याच्यानंतर आहे संकटमोचन मंदिर, त्याच्यानंतर आहे महादेवाचं मंदिर आहे आणि त्याच्या पुढे कुठलं मंदिर आहे ते आता इथून दिसत नाही, त्यामुळे तिकडे गेल्यानंतर कळणार. त्यामुळे साईबाबांचं दर्शन आपल्याला खूप मस्त झालं आणि आपण लवकर आल्यानंतर ना एक चांगलं झालं की आपल्याला गर्दी नाही भेटली तिथे, त्यामुळे लवकर येण्याचा हा एक फायदा झाला. आणि हा मला वाटतं ही संस्था आहे, मला वाटतं इथे मला वाटतं यांचे मीटिंग्स वगैरे असतील ना ते इकडे बघा. आणि चेअर वगैरे लावले आहेत इकडे आणि खूप चांगलं आहे बघा. हे दगडी पण अजून आहेत इकडे, हे सगळे हात कठाडा दिसतोय, हे सगळे दगड होते बोलतात इकडे पूर्ण.
आणि सो आपण आता गणपतीचं दर्शन घेऊया. ओ श्री गणेशाय नमः. मस्त आला मित्रांनो. बघा इथे फोटो काढण्यास सक्त मनाई आहे, फक्त कॅमेऱ्यामध्ये. मोबाईल तुम्ही आतमध्ये घेऊन येऊ शकता, त्यामुळे आम्ही कॅमेरा घेऊनच आलो नाही. आपला कॅमेरा बाहेर आहे, ते एक बेस्ट आहे. आपल्याकडे मोबाईल आहे त्यामुळे टेन्शन नाही. हा खूप मस्त सुंदर. कृपया झाडाची फुले तोडू नये. आणि आता मंदिर आहे आपलं संकटमोचन. आता आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं, आता आपण संकटमोचन हनुमानाचं मंदिर आहे तिकडे जाऊ. बजरंग बली की. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपलं नराळेश्वरचं मंदिरचं दर्शन झालं. आणि आपले सिक्युरिटी दादा उभे आहेत ना, ते बोलत आहेत आतमध्ये शूट नाही चालणार. काय लॉजिक कळत नाही, पण ठीक आहे. सो मित्रांनो, आता शेवटचं मंदिर आलं ते आहे भवानी मातेचं मंदिर. आणि आपल्याला शेवटच्या मंदिरात जाऊन खूप मस्तपैकी दर्शन घेऊन परत आपल्याला मागच्या साईडला जायचं आहे. मागचा जो भाग आहे तो बघायचा आहे. आणि आपण इथून परत फोटोज वगैरे काढून आपल्याला परतीच्या प्रवासाला जायचं आहे. त्यामुळे सो आपण आता आतमध्ये जाऊ.
सो मित्रांनो खूप मस्त दर्शन झालं आणि खूप जबरदस्त आणि खूप शांत वातावरण आणि खूप सुंदर ठिकाण आहे. जे कोण आले नसतील अजून त्यांनी नक्की इथे आणि खूप सुंदर जागा आहे एकदम शांत. आणि ह्या समोर आता मी मागच्या साईडला या ही मागची बाजू आहे आणि मागची बाजू पण खूप शांत आहे. इकडे हे बघा लोक शेती करतात इकडे आणि समोर आपलं हे ट्रेक आहे. आत्ताच जस्ट ट्रेन गेली कुठली काय माहीत नाही पण मला वाटतं हे लोणावळ्याचा हाच जो ट्रॅक आहे पुणा. त्यामुळे खूप मस्त वातावरण इकडे आणि खूप शांत आहे. आणि मागची बाजू पण बघा अजून मला वाटतं आज लोक अजून कोण आली नाही त्यामुळे हे एवढं खाली दिसते पण भारी वाटतं आणि खूप दर्शन आमचं मस्त झालं. हां तर ते आता सर गेले असतील ना तिकडे आहेत काय. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण खूप सुंदर दर्शन झालं सकाळीच पाचही मंदिरांचं. आणि पाचही मंदिर खूप मस्त आहेत सुंदर आणि इकडचं वातावरण पण खूप सुंदर आहे आणि गाव पण मस्त आहे. आणि खूप नशिबान आम्ही आहोत कारण सुंदर दर्शन झालं. गर्दी अजिबात नव्हती. आज संडे असून पण गर्दी नाही. आणि आपल्या मित्रांसोबत आज राईड पण खूप सुंदर झाली. त्याच्यामुळे हा व्हिडिओ आम्ही आता संपवतो. आता जर कोणाला यायचं असेल ना तर नक्की इथे या. आणि खूप जवळ आहे हायवेपासून खूप जास्त आतमध्ये पण नाही आहे पनवेलचे एकदम जवळ आहे. त्यामुळे नक्की इकडे आणि पाचही मंदिरांचं खूप सुंदर दर्शन झालं. आपल्याला जेवढी माहिती पाहिजे तेवढी नाही भेटली कारण जे सर इथे होते ते ॲक्च्युली कुठेतरी गेले त्यामुळे आपल्याला संपूर्ण हे माहिती भेटली नाही. पण 2022मध्ये इथे स्थापना झाली सर्व मंदिरांची आणि इथे खूप जंगल होतं आणि जंगल हे सगळं हे करून हे सपाट मंदिर बनवून हे सगळं जमीन हे आता समोर दिसतं हे सगळे दगड होते इकडे पूर्ण आणि हे सगळं तोडफोड करून इकडे मंदिराची स्थापना झाली. त्यामुळे खूप मस्त मजा आली. आपल्या मित्रांना खूप भारी वाटलं. आपला अविनाश वेळात वेळ काढून आला त्यामुळे आम्हाला पण खूप बरं वाटलं. त्यामुळे सो मित्रांनो व्हिडिओ आवडला ना तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. काय बोलताय सगळ्यांनी सबस्क्राईब करा मोठा करा आणि तुमचा सपोर्ट पाहिजे. मालवणी हा मेन म्हणजे मालवणी आणि आपण सर्व मालवणी आहोत. मी आहे कुडाळचा हा राजापूरचा आहे हा आपला कुडाळचा आहे आणि हा पण कुडाळचा आहे आणि हा आहे सडेवाडीचा मी पाटपरोळे आणि हा राजापूर. त्याच्यामुळे आपण सर्व मालवणी आहोत आम्ही आणि कोकणी आहोत. फक्त आम्हाला टाईम भेटत नाही आपल्या सगळ्या जॉब हे ते त्यामुळे भावाला पण आता खूप फोन आले सकाळपासून जॉबचे त्यामुळे आपल्याला टाईम भेटत नाही त्यामुळे आपल्याला व्हिडिओज भेटत नाही. पण आता ह्याच्यापुढे आपण कंटिन्यूस होतील. शिवरात्री मेमध्ये आपण राईडला जाणार त्यामुळे मेमध्ये कोणाला आम्हाला जॉईन करायचं असेल राईडला त्यांनी कॉन्टॅक्ट करा मला. त्यामुळे हा व्हिडिओ इथे संपवतो. परत भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.